कंसेप्ट ये है कि हम लोगों ने पहले लिमिटेड कंपनी फॉर्म की है 2021 में। उसका मेन ऑब्जेक्टिव था कि हम एक नॉन बैंकिंग फाइनेंस प्राइवेट बैंकिंग में आ जाए और हमारे जो नए उद्यमी है, एंटरप्रेन्योर्स है, उसको फाइनेंशियल एज वेल एज स्किल डेवलपमेंट और एंटरप्रेन्योरशिप सपोर्ट दें और उनको अच्छे सशक्त बिजनेसमैन बनाए। ये हमारा ऑब्जेक्टिव है। और इसके साथ मैक्सिमम जो प्रोडक्ट्स हैं, जो बैंकिंग की जो जितने भी प्रोडक्ट हैं उनके माध्यम से हमारे जो समाज है या सिटीजन्स है उनको मैक्सिमम रिटर्न्स कैसे दें, ये हमारा ऑब्जेक्टिव है। हमारे 2021 में लॉर्ड बुद्धा इन्वेस्टमेंट फाइनेंस लिमिटेड की स्थापना हुई है। इसमें करीबन हम बेसिक फाउंडर 270 थे। उसमें सभी लोगों ने करीबन मिनिमम 1 लाख रुपए से शुरुआत की और ये हमारा चौथा चल रहा है। अभी हमारी जो सब मान लो कि आज की तारीख में जो प्लानिंग हमारी जो है पूरे बोर्ड ऑफ डायरेक्टर की, उसकी मान लो कि हर बैंकिंग का हमने अभ्यास किया है। फाइनेंस बैंकिंग, सहकारी बैंकिंग, उसके अभ्यास से मिनिमाइज प्लानिंग और मैक्सिमम आउटपुट कैसे मिले, इस तरह का हमारे गवाई साहब की अगुवाई में हम लोग वर्क कर रहे हैं। और अगले समय के अंदर हमारा जो विज़न है, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने रिजर्व बैंक हमको दिया, उस परिवार, उस विचारधारा के लोग यहाँ बहुजन समाज के लोग इकट्ठे हुए हैं और हमारा पे बैक टू सोसाइटी का हमारा विज़न है। तो अगले समय में हम बेहतर से बेहतर सहकारी और फाइनेंस के हिसाब से दोनों को मिक्स करके कैसे बेस्ट से बेस्ट लोगों की सर्विस दे पाए। और हमारा मोटो मेन सर्विस प्रोवाइडर का है, मेन लोगों को उसका आर्थिक विकास उत्कर्ष का है। और ये जो इकोनॉमिक ग्रोथ है उसमें बहुजन समाज कैसे सम्मिलित होए और उसका ग्रोथ बढ़े, वैसी हमारी शुभ हेतु से हम लोगों ने ये चालू किया। मेरा नाम नाथू सोसा, मैं गुजरात सूरत से आ रहा हूँ और मेरा भी बिझनेस मैं वहाँ चला रहा हूँ। ओके, मराठीत या कंपनीचे मी प्रमोटर आहे। हां, ॲडव्होकेट ओ पी मावरे आहे आणि संपूर्ण देशामध्ये जे बहुजन समाज आहेत 80, 85, 90% आम्ही, आमचा एक नारा आहे की अपना नोट अपनों को, अपना वोट अपनों को। आणि या देशामध्ये जे दुसरे इतर कंपनीज आहे बँकेच्या, बघा तुम्ही किती फ्रॉड करतात, किती चिटिंग करतात, म्हणून सगळे या देशाच्या कमीत कमी 18 ते 20 स्टेटचे लोक सगळे एकत्र येऊन आपण एक नवीन बँक, नवीन कंपनीची स्थापना करत आहेत। सर्वसामान्य लोक याच्यामध्ये गुंतवणूक कशा प्रकारे करतात? सर्वसामान्य म्हणजे या देशाच्या कमीत कमी 18-20 स्टेटचे लोक सगळे एकत्र येऊन, काही IAS IPS अधिकारी आहेत, काही बिझनेसमॅन आहेत, ते स्वतः निवेश करतात आणि दे आर द फाउंडर ऑफ दिस कंपनी। सद्यस्थितीत कंपनीचं भागभांडवल काय आहे? आता सध्या कमीत कमी 3 ते 4 कोटी आहे सुरुवातीला, आणि 10 कोटीच्या वरती जर झाला तर NBFC कंपनीचा फॉर्म होईल, त्याच्यानंतर पब्लिकमध्ये आपण शेअर आणि पैसे आपण एकत्र करणार आहे। सेबीची मान्यता लिस्टेड कंपनी आहे? येस, पार्डन? सेबीची मान्यता लिस्टेड कंपनी नाही, आता नाही, ही स्टार्टिंग आहे NBFC कंपनी। धन्यवाद। ओके। मध्ये सर्वसामान्य लोक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, उद्योग होण्यासाठी नेमका तुमच्याकडून काय प्रयत्न होतो? खरं म्हणजे खूप आजचा ऐतिहासिक, खरं म्हणजे हा आजचा एकदम ऐतिहासिक दिवस आहे की आपण लॉर्ड बुद्धा नावाने एक आपली बँक चालू करतो आहे। ऑलरेडी आमच्याकडे 2,75,00,000 रुपये जमा झालेले आहेत भागभांडवल। आता भगवान गवई सर ही जे नवीन CMD आहे आणि खूप मोठे उद्योगपती आहेत, त्यांचा शेकडो करोडाचा टर्नओव्हर आहे, यांनी CMD पदाची जबाबदारी घेऊन ही बँक आता नॉन बँकिंग फायनान्समध्ये म्हणजे जवळजवळ 10 कोटी रुपये उभे करून एका प्रकारे नॉन बँकिंग फायनान्समध्ये उतरण्याचा विडा उचललेला आहे। आणि त्याचबरोबर नुसते 10 कोटीपर्यंत न थांबता नंतर 50 कोटी आणि नंतर 500 कोटी आणि या बँकेचं लिस्ट ऑफ कंपनीमध्ये
तिचं हे होईल आणि 500 कोटीच्या पुढे तिचा टर्नओव्हर जाईल. इतकं मोठं विजन घेऊन येत्या 5 वर्षात ही बँक येणार आहे. आपण बघत आहात की सर्वसामान्य लोकांना सध्या काही बँका लोबाडतात, मग ते भाजीवाले असतील, हातगाडीवाले असतील, वडापाववाले असतील किंवा त्यांना उठून 5,000 कोटीचा फ्रॉड करून काही बँका पळून जाताना ही एक आपली लॉर्ड बुद्धाच्या नावाने सम्यक आजीवा अशी विचारधारा असणारी बँक आपण चालू करतोय. बहुजन समाजातली सगळी लोक आज आपण बघताय तिथे कॉर्पोरेट लेवलचा एक चांगला फंक्शन आपण इथे करतोय. वेगवेगळ्या राज्यातून लोक आलेले आहेत, मोवरे जे आलेले आहेत, डोहारे जे आलेले आहेत, त्याच्यानंतर भगवान गवई जे आहेत, जवळजवळ 10 स्टेटमधून लोक आले आहेत आणि या बँकेमध्ये काही लोकांनी 5 लाख रुपये 10 लाख रुपये असं शेअर होल्डिंग करून ही बँक ते उभी करतायत. या बँकेचा उद्देश हा केवळ नफा कमवायचा नाही आहे आणि खूप अवांतर नफा आमच्या भागधारकांना न देता एक जितका शक्य आहे तेवढा नफा देऊन गोरगरीब किंवा सामान्य लोकांसाठी फायनान्स उभा करणं आणि त्या लोकांना फक्त कर्ज देऊन न थांबता त्या लोकांना हँड होल्डिंग नावाचा जो प्रकार आहे म्हणजे ते कर्ज बुडू नये म्हणून त्यांना सोबत घेऊन जाणं, त्यांचा बिझनेस सक्सेस करणं, अशा प्रकारची एक ॲडवायझरी कमिटी याच्यावर असणार आहे. आणि ही बँक जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सक्सेस होऊन पुढे ती 500 कोटीपर्यंत कशी जायची असा या 5 वर्षाचा विजन घेऊन आज आम्ही शिवाजी मंदिर येथे छत्रपती शाहू हॉल येथे या बँकेचा शुभारंभ रिलॉन्च केलेला आहे. सर, पैशावरती विश्वास ठेवायचा की विश्वावरती पैसा ठेवायचा या मानसिक गोंधळामध्ये लोक आहेत, काय सांगाल? थोडक्यात सांगा. अगदी खरे, लोकांची चूक नाही आहे कारण की लोकांना बऱ्याच वेळा लुबाडण्यात आलेलं आहे. परंतु आपल्या कॉमन लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जिथे तुम्हाला परतावा हा मार्केटपेक्षा जास्त द्यायला सुरुवात होते, आकर्षक तुम्हाला 24% किंवा तुम्हाला 36%, 48%, 2 वर्षात दुप्पट देतो, 3 वर्षात दुप्पट देतो, तिथे काहीतरी काळभोरा आहे. जिथे चकाचक ऑफिसेस असतात, खूप जास्त खर्च केला जातो, कमिशन दिलं जातं, तिथे लोकांना फसवलं जातं. आणि जिथे तुम्हाला नॅशनलाइज बँकेच्या लेवलला इंटरेस्ट दिले जातात आणि लोन दिलं जातं तिथे फसवण्याची शक्यता कमी असते. ती बँक जरी साधी असेल, तिच्याकडे AC नसेल, इन्फ्रास्ट्रक्चर साधं असेल, पण माणसं चांगली असतील तर ती बँक नक्कीच ही सक्सेस होते. म्हणून विश्वासानेही पैसा द्यायचा आहे आणि पैशामुळेही विश्वास तयार होईल असं मला वाटतं. सर, आता हिंदी में कि लॉर्ड बुद्धा बैंक में इन्वेस्ट करने के लिए आम लोगों को, दिहाड़ी मजदूरों को किस तरह से सहयोग? पहले तो हमारा टारगेट है कि इसको नॉन बैंकिंग फाइनेंस में हम रजिस्टर करें, उसके लिए 10 करोड़ का भाग भांडवल खड़े करें और उसके बाद जो लोग प्रामाणिक हैं, जो लोग ऑनेस्ट है, जिनको कोई भी बैंक खड़े नहीं करते, ऐसे लोगों के लिए ये भांडवल उपलब्ध करके ना उनको खाली पैसा देके बट वो पैसा वो किस चीज़ के लिए ले रहा है, वो पैसा उसका यूटिलाइजेशन क्या हो रहा है और अगर वो वहाँ पे कुछ दिक्कत उसको आ रही है सक्सेस में तो हमारा एडवाइजरी कमेटी ऐसे लोगों का हैंड होल्डिंग करके उनको सक्सेस करेगा. पे आके लाखों लोगों तक ये बात लेके जा रहे हैं. तो मैं सभी लोगों की रिक्वेस्ट करता हूँ कि ये बैंक का आप शेयर होल्डर हो जाइए, इसका सभासद हो जाइए और एक अच्छी शुरुआत में आप जैसे हम जो आइडल है हमारे लॉर्ड बुद्धा और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, वो खाली इकोनॉमिस्ट नहीं थे तो वो खुद एक इकोनॉमी बन के चल रहे हैं. तो वो बेस पे हम कर रहे हैं. तो मैं सभी को रिक्वेस्ट करूँगा कि आप इसकी शेयर होल्डिंग करके इसका पार्ट बनिए. धन्यवाद.